आताचं जर संख्याबळ पाहिलं तर उबाटाचे सुद्धा 8-9 जे आलेले आहेत. शिवसेनेला या संभाजीनगर मध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनता ही चाहते. समीकरण भाजप जुळून आणणार, आम्ही जुळून आणणार. खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचं टेन्शन वाढवलंय. भुमरेंनी समीकरण जुळवण्यावर भाष्य केलंय, तर संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले नागरिक शिवसेनेवर प्रेम करतात असं सांगितलं. या दोन्ही नेत्यांनी हे वक्तव्य करण्यामागचं कारण असं आहे की मोठा भाऊ असल्याचं सांगत भाजप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर ठाम आहे. त्यामुळे स्ट्राईक रेटचा दाखला देत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 सदस्य धरले तर आमची ताकद भाजपपेक्षा जास्त आहे, याकडे संजय शिरसाट यांनी लक्ष वेधलंय. मागच्या वेळेला शिवसेना हे एकत्रित पक्ष होता, त्यावेळेची संख्या आणि आताचं जर संख्याबळ पाहिलं तर उबाटाचे सुद्धा 8-9 जे आलेले आहेत ते जर असे जर केले तर शिवसेनेला या संभाजीनगर मध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनता ही चाहते, हे सिद्ध झालेलं आहे. आम्ही तुम्हाला मागचे गणित तुम्ही जे मांडलेत ना त्याचा मी दाखला दिलेला आहे. दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण होण्यामागचं प्रमुख कारण झेडपीचं अध्यक्षपद आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदासाठीचं गणित जुळवण्यासाठी कुणाकडे किती आकडा आहे यावर एक नजर टाकूया. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे 23 उमेदवार विजयी झाले. शिंदेच्या शिवसेनेचे 21 उमेदवार जिंकले, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी झाले. परिणामी दोन्ही शिवसेनेचा एकत्रित आकडा 30 वर पोहोचतोय. अध्यक्षपदावर दावा राहील ना आमचा. अध्यक्षपदावर शिवसेनेच्या संख्याबळाचं समीकरण कोण जुळवून आणणार? नाही, समीकरण आता तुम्हाला सांगतो, समीकरण भाजप जुळून आणणार, आम्ही जुळून आणणार. पण वरच्या पातळीवर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. वेगळं समीकरण आणि दोन्ही शिवसेनेची एकत्रित ताकद हे मुद्दे भाजपनं फेटाळून लावले. संभाजीनगर जिल्ह्यात आणि राज्यातही भाजप मोठा भाऊ आहे असं सांगत संजय केनेकर यांनी शिवसेनेला खिजवलं. महायुतीत मोठा भाऊ कोण? तर त्यामुळे आतापर्यंत जे चालू होतं की बहुमताचा पक्ष कोणता नंबर 1चा, तर भारतीय जनता पार्टी ही राज्यात बहुमता 1 नंबरच्या बहुमताचा पक्ष ठरलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि बंडखोरीही पाहायला मिळाली. असं असलं तरी जिल्हा परिषद निवडणुकीत आणि त्याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं पहिला नंबर मिळवला, तर महापालिका निवडणुकीत शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 2 शिवसेना झाल्या, मात्र दोन्ही शिवसेनेत बळ विभागलं गेल्यानं दोन्ही शिवसेनेचं जिल्ह्यात राजकीय नुकसान होत असून भाजपचा फायदा होत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन्ही शिवसेना फायद्याचं नवीन समीकरण जुळवणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.